आग्र्यापासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर ऐतिहासिक शहर फतेहपूर सिकरी आहे। या शहराचा निर्माण बादशाह अकबरने केला होता। अकबरने सिकरीला आपली राजधानी करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या दृष्टिकोनातूनच त्याने इथे भव्य किल्ला बांधला होता। 1573 मध्ये येथून तो गुजरातवर विजय मिळवण्यासाठी गेला होता। गुजरातवर विजय मिळवून आल्यावर त्याने सिकरीचं नाव फतेहपूर म्हणजे विजयी नगर असं ठेवलं। तेव्हापासून या शहराला फतेहपूर सिकरी असं नाव पडलं आहे। आग्रापासून 37 किलोमीटर अंतरावर असलेले हे शहर प्रामुख्याने लाल वाळूच्या दगडात वसलेले आहे आणि त्याचे नाव फतेहपूर सिकरी आहे। हे शहर मुघल सम्राट अकबरने बांधले होते। त्याने हे शहर आपली राजधानी म्हणून आखले होते, परंतु पाण्याच्या कमतरतेमुळे त्याला ते शहर सोडून द्यावे लागले। त्यानंतर 20 वर्षांच्या आतच मुघलांची राजधानी लाहोरला हलवण्यात आली। जोधाबाई पॅलेस हे अकबराची आवडती राणी जोधाबाई, जिला मरियम उस जमानी असेही म्हणतात, यांचे निवासस्थान होते आणि ते तिला मिळालेल्या आदर आणि मान्यताचे प्रतिबिंब आहे। ती तिच्या कृपेसाठी, बुद्धिमत्तेसाठी आणि सम्राट अकबरावरील मजबूत प्रभावासाठी ओळखली जात असे। जोधाबाई पॅलेसमधून फिरताना तुम्हाला राणीच्या दैनंदिन जीवनाची भव्यता जाणवू शकते। हे राजपूत आणि मुघल शैलीतील वास्तुकलेचे घटक अखंडपणे एकत्रित करते। वास्तविक फतेहपूर आणि सिकरी हे एकच स्थळ असून संयुक्त नावाने ओळखले जाते। मोगल बादशहा बाबराने राणा सांगाला याच सिकरी नावाच्या खेड्यात हरविले होते आणि त्या विजयाचे प्रतीक म्हणून कलाप्रेमी असलेल्या अकबराने येथेच 1569 ते 70 ला या शहराची निर्मिती केली। संतान अकबराने अजमेर येथे मन्नत मागायला जाताना फकीर असलेले महान सुफी संत शेख सलीम ख्रिस्ती यांची भेट झाली आणि ते सलीम चिश्ती यांना घेऊन फतेहपूर सिकरी आले। त्यानंतर अकबर आणि पत्नी जोधाबाई उर्फ मरियम उज जमानी यांनी जहांगीराला जन्म दिला। अनेक निसंतान जोडपे आजही पुत्रप्राप्तीच्या आशीर्वादाकरिता या दर्ग्यावर प्रार्थना करतात। अकबराने पुढे स्वतंत्र राज्यकारभार करून फतेहपूर सिकरीची निर्मिती केली। राजसत्ता, शिल्पकला, वास्तुकला, साहित्य, संगीत, असंख्य विजय, अनेक नवीन सुधारणा करून व राजेशाही ऐश्वर्य उपभोगल्यावर फतेहपूर सिकरी या जन्मस्थळीच या महान सम्राटाचा 12 ऑक्टोबर 1605 ला वयाच्या 63व्या वर्षी एका अज्ञात आजाराने मृत्यू झाला। अकबराची रत्नजडित सोन्याची तलवार आजही जोधपूरच्या मेहरानगडच्या किल्ल्यात बघायला मिळते। पण अकबराच्या मृत्यूला एक दर्दभरीत शोकांतिका सुद्धा आहे। भरतपूरच्या सिनसिनी येथील पहिला जाट शासक राजाराम हा औरंगजेबाच्या अत्याचाराचा घोर विरोधी होता। औरंगजेबाच्या अत्याचाराचा पहिला विरोध राजारामने आग्रा आणि दिल्लीच्या परिसरात केला। गोकुळ जाट या पहिल्या जाट नेत्याला औरंगजेबाने अत्यंत क्रूरतेने 1 जानेवारी 1670 ला आग्र्यात फाशी दिली। या घटनेचा बदला म्हणून राजारामने अकबराच्या मृत्यूच्या 81 वर्षानंतर म्हणजे 1688 वा 12,000 सैनिकांसह अकबराच्या या सिकंदरा मकबऱ्यावर भयंकर पद्धतीने हल्ला केला। अकबराची सर्व हाडे थडग्यातून काढून क्रूरपणे अग्नीत जाळून समर्पित केली। यालाच त्याने हिंदू पद्धतीचा अंत्यसंस्कार म्हटले। ही घटना फतेहपूर सिकरीजवळ सिकंदरा येथे घडली। पुढे धुलपूरच्या लढाईत औरंगजेबाच्या सैनिकाने 4 जुलै 1688 वा राजारामवर मागून वार करून त्याला मारले। राजारामला जाट समाजात प्रति शिवाजी म्हटले जाते। अशी ही अकबर द ग्रेट ची अद्भुत स्वप्ननगरी म्हणजे फतेहपूर सिकरी आणि मृत्यूनंतरही झालेली अकबराची सिकंदरा येथील अनोखी शोकांतिका। पुरातत्वीय पुरावे पेंटेड ग्रेवेअर काळापासून या प्रदेशात वसाहत असल्याचे दर्शवतात। इतिहासकार सय्यद अली नदीम रझवी यांच्या मते हा प्रदेश शुंग राजवटीत आणि नंतर कन्याकुब्जा ब्राह्मणांच्या काळात भरभराटीला आला, ज्यांनी 7व्या ते 16व्या शतकापर्यंत खानवाच्या लढाईपर्यंत 1527 या प्रदेशावर नियंत्रण ठेवताना एक किल्ला बांधला। नंतर हा परिसर दिल्ली सल्तनतच्या अधिपत्याखाली आला आणि खलजी राजवंशाच्या काळात या ठिकाणी अनेक मशिदी बांधल्या गेल्या। 1999 ते 2000 मध्ये चाबेली चिला येथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASI ने केलेल्या उत्खननावर आपले युक्तिवाद मांडताना आग्रा येथील ज्येष्ठ पत्रकार भानू प्रताप सिंह म्हणाले की प्राचीन वस्तू, पुतळे आणि वास्तू हे सर्व 1000 वर्षांपूर्वीच्या हरवलेल्या संस्कृती आणि धार्मिक स्थळाकडे निर्देश करतात। उत्खननातून जैन मूर्तींचे अवशेष मिळाले, त्यापैकी शेकडो मूर्तींमध्ये तारीख असलेल्या मंदिराचा पायाही समाविष्ट आहे। या मूर्ती भगवान आदिनाथ, भगवान ऋषभनाथ, भगवान महावीर आणि जैन यक्षिणींच्या 1000 वर्षे जुन्या होत्या, असे जैन समुदायाचे वरिष्ठ नेते स्वरूप चंद्र जैन म्हणाले। इतिहासकार सुगम आनंद म्हणतात की अकबराने ते आपली राजधानी म्हणून स्थापित करण्यापूर्वीच येथे वस्ती, मंदिरे आणि व्यावसायिक केंद्रे असल्याचे पुरावे आहेत।
ते म्हणतात की एका कड्यावरची मोकळी जागा अकबराने आपली राजधानी बांधण्यासाठी वापरली होती. अकबराने आपल्या राजधानीसाठी जागेचे विनियोग करण्यापूर्वी त्याचे पूर्ववर्ती बाबर आणि हुमायून यांनी फतेहपूर सिक्रीच्या शहरी लेआउटची पुनर्रचना करण्यासाठी बरेच काही केले. इटलीच्या बारी पॉलिटेक्निक विद्यापीठात इस्लामिक वास्तुकलेचे अभ्यासक आणि लँडस्केप आर्किटेक्चरचे प्राध्यापक ॲटिलिओ पेट्रुचिओली यांनी नोंदवले आहे की बाबर आणि त्याचे उत्तराधिकारी आग्राच्या आवाज आणि गोंधळापासून दूर जाऊ इच्छित होते आणि यमुनेच्या डाव्या तीरावर बागांचा एक अखंड क्रम बांधू इच्छित होते, जो बोट आणि जमिनीने दोन्ही बाजूंनी जोडलेला होता. पेट्रुचिओली पुढे म्हणतात की जेव्हा अशा लँडस्केप्सची कल्पना केली जाते तेव्हा स्मारक हे मोठ्या प्रमाणात शहराचे आयोजन घटक बनते, अंशतः एका महत्त्वपूर्ण ठिकाणी त्याच्या अभिमुखतेमुळे आणि अंशतः त्याच्या निखळ आकारामुळे. बुलंद दरवाजा हा असाच एक आयोजन घटक होता, जो 46 मीटर म्हणजेच 150 फूट उंचीवर शहरावर उभा होता आणि आता तो देशातील सर्वात मोठ्या मुघल स्मारकांपैकी एक आहे. बाबरला हे ठिकाण खूप आवडले होते. त्याने त्याला शुक्री म्हणजे धन्यवाद असे नाव दिले, कारण मुघल सैन्याने वापरलेल्या मोठ्या तलावामुळे. ॲनेट बेवरिजने बाबरनामाच्या तिच्या भाषांतरात नमूद केले आहे की बाबरने सिक्री चा अर्थ शुक्री असा केला आहे. बाबरने राणा संघाला त्याच्या बाहेरील भागात पराभूत केल्यानंतर येथे विजयाचा बाग नावाचा एक बाग बांधला. गुलबदन बेगमच्या हुमायून नामात वर्णन केले आहे की बागेत त्याने एक अष्टकोनी मंडप बांधला जो तो विश्रांती आणि लेखनासाठी वापरत असे. जवळच्या तलावाच्या मध्यभागी त्याने एक मोठा व्यासपीठ बांधला. हिरन मिनारपासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका दगडी खांबाच्या पायथ्याशी एक बाहुली आहे. त्याच्या विजयाचे स्मरण करणाऱ्या एका सुप्रसिद्ध शिलालेखाचे हे मूळ ठिकाण असावे. 1569 मध्ये सिकरी गावात त्याचा मुलगा, जो जहांगीर म्हणून ओळखला जाऊ लागला, त्याचा जन्म होईपर्यंत अकबरला वारसही नव्हता. जहांगीरच्या जन्माची भविष्यवाणी करणाऱ्या चिती संत शेख सलीम यांच्या सन्मानार्थ अकबरने एका धार्मिक परिसराचे बांधकाम सुरू केले. जहांगीरच्या दुसऱ्या वाढदिवसानंतर त्याने तटबंदी असलेले शहर आणि शाही राजवाड्याचे बांधकाम सुरू केले. शेख सलीमच्या खानकात आपली राजधानी बांधून अकबरने स्वतःला या लोकप्रिय सुफी संप्रदायाशी जोडले आणि या संलग्नतेद्वारे त्याच्या कारकिर्दीला वैधता दिली. हे शहर 1571 मध्ये स्थापन झाले आणि त्याआधी या ठिकाणी असलेल्या सिक्री गावाच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आले. गुजरातमधील त्यांच्या यशस्वी मोहिमेच्या सन्मानार्थ बुलंद दरवाजा बांधण्यात आला होता, जेव्हा हे शहर फतेहपूर सिक्री विजयाचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. 1585 मध्ये अकबर पंजाबमध्ये एका मोहिमेसाठी गेला तेव्हा त्याने ते सोडून दिले. नंतर 1610 पर्यंत ते पूर्णपणे सोडून देण्यात आले. ते सोडून देण्याचे कारण सहसा पाणी पुरवठ्यातील बिघाड असे दिले जाते, जरी अकबराची आवड कमी होणे हे देखील कारण असू शकते, कारण ते केवळ त्याच्या इच्छेनुसार बांधले गेले होते. राल्फ फिचने त्याचे वर्णन असे केले आहे की आग्रा आणि फतेहपूर सिक्री ही दोन खूप मोठी शहरे आहेत, त्यापैकी दोन्ही लंडनपेक्षा खूप मोठी आणि खूप लोकसंख्या असलेली आहेत. आग्रा आणि फतेहपूर दरम्यान 12 मैल अंतर आहे आणि संपूर्ण मार्ग अन्नधान्य आणि इतर गोष्टींचा बाजार आहे. 1601 मध्ये अकबराने या शहराला सोडून दिल्यानंतर फक्त एकदाच भेट दिली. अकबराच्या मृत्यूनंतर 4 ते 5 वर्षांनी विल्यम फिंचने या शहराला भेट दिली आणि लिहिले की ते सर्व उद्ध्वस्त झाले आहे, वाळवंटासारखे पडले आहे. 1616 ते 1624 पर्यंत बुबोनिक प्लेगच्या साथीच्या काळात जहांगीर 1619 मध्ये येथे 3 महिने राहिला. मुहम्मद शाह काही काळ येथे राहिला आणि दुरुस्तीचे काम पुन्हा सुरू झाले. तथापि मुघल साम्राज्याच्या पतनानंतर इमारतींची परिस्थिती आणखी बिकट झाली. इबादत खाना. फतेहपूर सिकरीमध्ये असलेला इबादत खाना चांगलाच लोकप्रिय आहे. याला आराधना पूजेचं घरही म्हटलं जातं. इथेच सुन्नी मुस्लिम चर्चा करण्यासाठी एकत्र येत होते.
बिरबलाचे घर अकबराचा विश्वासू सल्लागार बिरबल याचे होते. हे असे ठिकाण आहे जिथे भूतकाळात अनेक बौद्धिक वादविवाद, कलात्मक उपक्रम आणि अर्थपूर्ण संभाषणे भरभराटीला येत असत आणि हे बिरबलने सम्राटाला दिलेल्या अमूल्य सल्ल्याची आठवण करून देते. बिरबलाच्या घरी जाणे म्हणजे मुघल इतिहासाच्या एका कमी ज्ञात भागात पाऊल ठेवण्यासारखे आहे. ते सम्राट अकबर आणि त्याच्या विश्वासू सल्लागार यांच्यातील बंधाचे साक्षीदार आहे. निचली हरमसरा नेमका हेतू वादग्रस्त असला तरी तो शाही हरम संकुलाचा भाग होता आणि त्यात महिला नोकर राहत असत, हे सर्वमान्य आहे. काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की हे घोडे, हत्ती आणि उंट यासारख्या प्राण्यांसाठी तबेला होता, तर काहींचे म्हणणे आहे की ते प्रामुख्याने हरमच्या दासींची निवासस्थाने होती. पंचमहाल पंचमहालची 5 मेजली इमारत भव्य आहे. या महालाचा वापर बादशाह सायंकाळी फिरण्यासाठी किंवा रात्री चांदण्यांचा आनंद घेण्यासाठी करत असत. या महालाची खासियत म्हणजे यात 176 खांब आहेत, त्यांच्या आधारेच ही इमारत उभी आहे. प्रत्येक खांबावर वेगवेगळ्या कलाकृती करण्यात आल्या आहेत. ही 5 मेजली इमारत आहे जी मुघल कारागिरांच्या कलात्मक प्रतिभेचे आणि अभियांत्रिकी कौशल्याचे प्रदर्शन करते. प्रत्येक मजला खालच्या मजल्यापेक्षा लहान आहे आणि प्रत्येक मजला कोरीव खांब आणि अलंकृत कटव्यांनी सजवलेला आहे.
अंकमिचौली हे एक कोशागाराचे व्यासपीठ, ती ज्योतिषाचे आसन म्हणून ओळखली जाते, कारण असे मानले जाते की ते एका भारतीय योगीचे आसन होते, ज्याचा अकबर आपल्या राजकीय बाबींमध्ये नेहमी सल्ला घेत असे. मात्र काही जण ही आख्यायिका निव्वळ अफवा मानतात. खजिन्याजवळ ही अशी जागा असावी जिथे सम्राट अधूनमधून बसून योग्य लोकांना आणि त्याच्या अधीनस्थ अधिकाऱ्यांना तांबे, चांदी आणि सोन्याच्या नाण्यांचे वितरण पाहू शकत होता. हे व्यासपीठ 3 चौरस मीटर क्षेत्रफळाचे असून 4 खांबांवर आधारलेले आहे. या खांबांना अर्धवर्तुळाकार नमुन्यांनी सजलेले अष्टकोनी शिखर व चौकोनी आधार आहे. अंकमिचौली हवेलीत 3 खोल्या आहेत. संकुलाच्या पुढील भागात चारही बाजूंनी उघडलेला एक छोटासा हॉल दिसतो, ज्यात सुंदर कोरीव खांब, पोतदार भिंती आणि उत्कृष्ट डिझाइन केलेल्या कमानी आहेत. या कमानी किंवा स्ट्रोट्समधून गुजरातच्या जैन स्थापत्य रचनांचा वापर दिसून येतो, जो बादशहाने पश्चिम भारतातील विजयानंतर वापरला असावा. राजदरबारातील विविध आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्यासाठी ही खोली मुख्य खजिनदार व त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी होती, असे मानले जाते. इतर 2 खोल्या बहुधा शाही खजिन्यासाठी व्हॉल्ट रूम म्हणून वापरल्या जात असत. दिवाण एक खास हा एक भव्य सभागृह आहे, जो सम्राट अकबर त्याच्या खास आणि प्रतिष्ठित पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी वापरत असे. आतील भागात हिंदू आणि इस्लामिक कलात्मक प्रभावांचे मिश्रण आहे आणि ते आकर्षक शाही दरबाराची झलक देते. दिवाण एक खास म्हणजे अशा ठिकाणी जिथे मान्यवर, बुद्धिजीवी आणि आध्यात्मिक नेते सम्राटासोबत भेटत असत. येथे तुम्हाला अजूनही शक्ती आणि अधिकाराची भावना जाणवते. पचीसी न्यायालय. बुद्धिबळासारखा खेळला जाणारा हा खेळ तुम्हाला माहीत असेलच, पण फतेहपूर सिकरीमध्ये एक न्यायालय आहे. इथे सम्राट अकबर शतरंज खेळत होते. ही छोटी इमारत तुर्की सुलताना हाऊस म्हणून ओळखली जाते आणि फतेहपूर सिक्रीमधील सर्वात अलंकृत इमारतींपैकी एक आहे. अकबराच्या सर्व वास्तूंपैकी ही सर्वात श्रीमंत, सुंदर आणि खास वास्तू आहे. या घराचा आतील भागही बाहेरून कोरलेला असून 1 इंचही जागा रिकामी राहिलेली नाही. प्रत्येक आतील भिंतीचा खालचा भाग विशेष उल्लेखनीय आहे, ज्यात झाडे, फुले, पक्षी आणि प्राण्यांचे आकर्षक कोरीव काम असलेले 8 स्वतंत्र पॅनल आहेत. मात्र पर्यटकांच्या वाढत्या गर्दीपासून कोरीव कामांचे रक्षण करण्यासाठी मंडपात कोणतीही अतिरिक्त काळजी घेण्यात आलेली नाही. हे घर अकबराच्या आवडत्या तुर्की राणीचे निवासस्थान होते असे मानले जाते, ज्याचे नाव तुर्की सुलताना होते.
अनुप तलाव हा दौलत खानाजवळील एक भव्य शोभिवंत तलाव आहे। हा लाल वाळूच्या दगडाचा बनलेला एक बांधकाम आहे ज्यामध्ये उंच व्यासपीठ आहे आणि त्याच्या भोवती पाहण्याची आणि बसण्याची जागा आहे। आणि अकबरासाठी त्या ठिकाणाच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी ते एक खाजगी निवासस्थान म्हणून काम करत होते। असे मानले जाते की एकेकाळी हे टाके तांबे, चांदी आणि सोन्याच्या नाण्यांनी भरलेले होते जे सूर्याखाली चमकत होते। दौलत खाना, ज्याला ख्वाबगाह असेही म्हणतात, ही किल्ल्यातील सर्वात सुंदर इमारत आहे। ती अकबराचा विश्रांती आणि चिंतनासाठीचा खाजगी राजवाडा होता। फतेहपूर सिक्रीमधील ही सर्वात सुनियोजित इमारतींपैकी एक आहे। त्यात एक बेडरूम, एक वैयक्तिक ग्रंथालय आणि एक लहान बाथरूम होते। ते कार्यालयांशी, दफ्तरखाना आणि इतर राजवाड्यांशी जोडलेले होते। दौलत खाना आरामदायी आणि भव्य दोन्ही होता आणि त्याची रचना आणि वास्तुकला मुघलांच्या विलासिता आणि जीवनशैलीचे प्रतिबिंबित करते। सलीम चिश्ती यांची कबर। फतेहपूर सिक्री किल्ल्यातील आणखी एक आध्यात्मिक स्थळ म्हणजे सलीम चिश्ती यांची कबर। ही सुफी संत सलीम चिश्ती यांना समर्पित एक शुद्ध पांढरी संगमरवरी कबर आहे। हे भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक आहे, जे नाजूक जाळीकाम आणि कोरीवकामांनी सजवलेले आहे। सर्व स्तरातील लोक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथे येतात। स्थानिकांचा असा विश्वास आहे की समाधी स्थळाला भेट दिल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। जामा मशीद ही भारतातील सर्वात मोठ्या मशिदींपैकी एक आहे आणि किल्ल्यात बांधलेला एक वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे। परंतु मशिदीला भेट देणे म्हणजे केवळ वास्तुकलेचा शोध घेणे नाही, ते आत्मनिरीक्षण आणि सांस्कृतिक समजुतीचा प्रवास देखील आहे। बुलंद दरवाजा। येथील बुलंद दरवाजा चांगलाच प्रसिद्ध आहे। गुजरातवर विजय मिळवल्यावर हा बांधण्यात आला होता।
लाल बलुआ दगडाने हा दरवाजा तयार करण्यात आला आहे. तसेच याच्या आत पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या संगमरवरीने नक्षीकाम करण्यात आलं आहे. बुलंद दरवाजा हा फतेहपूर सिक्रीमधील एक प्रवेशद्वार आहे, जो त्याच्या भव्यतेसाठी आणि स्थापत्य सौंदर्यासाठी ओळखला जातो. तो 54 मीटर उंच आहे. – 1803 मध्ये आग्रा ताब्यात घेतल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने येथे एक प्रशासकीय केंद्र स्थापन केले आणि ते 1850 पर्यंत तसेच राहिले. 1815 मध्ये हेस्टिंग्जच्या मार्क्वेसने सिक्री येथील स्मारकांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. मुघल साम्राज्याची राजधानी म्हणून ऐतिहासिक महत्त्व आणि त्याच्या उत्कृष्ट वास्तुकलेमुळे फतेहपूर सिक्रीला 1986 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला.